हेलो दोस्तों, आपका फिर से एक बार स्वागत है हमारे चैनल विकी गिरी ब्लॉग्स में। हम लोग हैं इस बार 2024। जैसे कि आपको पता है अभी बहुत सारा सन वगैरह आने वाला है। एक उसमें से खास है जो हमने गए साल कवर किया था, वो आप हमारे चैनल में देखा होगा। तो ये बार फिर से हम लोग आए हैं हमारे दिघा गाँव में चैत्र नवरात्रि एकवीरा पालकी 16 का हम लोग शूट करने के लिए। जैसे कि पूरा आप देख सकते हो, अभी आप पूरा वीडियो देखो, आपको मजा आएगा पूरा। जैसे कि आई का जो भी 9 दिन जो वस्त्र लगते हैं, आई को जो साड़ी वगैरह होते सब, अपना दागिना वगैरह गहना वगैरह, तो वो सब अभी लाया जाएगा यहाँ पे एकवीरा मंदिर में। तो आप वो पूरा देखना हमारे साथ में पूरा आपको मजा आने वाला ब्लॉग। और ये ब्लॉग पूरा चैत्र नवरात्रि हम लोग पूरा कवर करने वाले हैं। यहाँ पे जो भी होने वाला है सब कवर होने वाला है, तो हमारे साथ पूरा बने रहिए, पूरा ब्लॉग देखिए। ये ब्लॉग में आपको सही में मजा आएगा। जय एकवीरा मित्रांनो, तर आमच्यासोबत आहे मितेश। हेच आहे आपल्या इथे एकवीरा मंदिरचे पूर्ण बघतात वगैरे, पूर्ण मागच्या वेळी तुम्ही बघितलेलं आपला व्हिडिओ वगैरे। आणि या वर्षी आपण स्टार्टिंग पासून करतोय शूट, तर नक्की बघा, तुम्हाला आवडेल। तर मितेश, आज आपण काय करणार आहे आणि आपलं काय आजचं आहे पूर्ण नियोजन? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार माझा। मी नक्कीच सर्वांना सांगेन की आज म्हणजे चैत्र शुक्ल पक्ष सुरू व्हायच्या आधी, म्हणजेच आपण या 7 तारखेला देवीचा पहिले मान म्हणजे जे वस्त्र देवीला जे 9 दिवस परिधान केले जातात, वस्त्र, जे दागिने, ज्या काही गोष्टी सगळ्या 9 दिवस लागतात, त्या आपण मानाने आमच्या घरून म्हणजेच एकवीरा हाइट्स मधून आपण त्या घेऊन एकवीरा मंदिर दिघा कोलीवाडा इथं घेऊन येतो। ज्या दागिन्यांचा आणि ज्या साड्यांचा महत्व या 9 दिवसांमध्ये खूप असतो, त्याच्यासाठी आपण हा सोहळा करतो। त्याच्यासाठी आपण तिथून आपण सगळे दागिने आपण मंदिरात घेऊन येणार आहोत आज या सोहळ्यासाठी। आणि यावेळी मला वाटतं बरंच काय काय होणार आहे। आणि 9 दिवस आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने काय काय कार्यक्रम असतात ते असणार आहे। नक्की तुम्ही बघा, हे 9 दिवस तुम्ही इथे नक्की या। ज्यांना कार्याला जाता येत नाही ते आपल्या इथे येऊ शकता। 9च्या 9 दिवस पालखी वगैरे निघते शेवटच्या दिवशी। तुम्ही नक्की खूप मजा, तुम्ही जर बघितलं नसेल पालखीचं, तुम्ही आमच्या चॅनल वरती बघू शकता विकी गिरी ब्लॉग्स मध्ये। ते मागच्या वर्षाचं शूट केलं, खूप मस्त गेलेलं ते पालखी, खरंच खूपच मजा आलेली। आणि आपल्या तर अजून काय 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 होणार आहे आता 9 दिवसांमध्येच, म्हणजे 9 तारखेला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पहिल्या दिवशी देवीचं दैनंदिन अभिषेक सकाळी सुरू होणार। त्याच्यानंतर देवीची सकाळी आरती सुद्धा असणार। सायंकाळी आपले महाआरती केली जाणार देवीची, गंगा आरती, यावेळेस गंगा आरती कन्सेप्ट केली जाणार त्याच्यासाठी। आणि संध्याकाळी महाआरती प्लस आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज भजन मंडळ असणार आहे। तसंच दुसऱ्या दिवशी सत्यनारायण महापूजाही केली जाणार आहे। तिसऱ्या दिवशी गोंधळ घातला जाणार आहे देवीचा। चौथ्या दिवशी देवीला 501 पदार्थांचा भोग लावणार आहे। तुम्ही गेल्या वर्षी बघितलाच असेल देवीला जो भोग लावला गेला होता, तर नक्की आपल्या व्हिडिओ मध्ये ते पण आहे, तो भोग लावला जाणार आहे। 6व्या दिवशी पालखीची तयारी जोरदार असेल। 7व्या दिवशी चैत्र शुक्ल सप्तमी 7व्या दिवशी देवीची अविस्मरणीय सोहळा जो आपण वर्षभर वाट बघतो, तो त्या दिवशी असणार आहे, म्हणजे 15 एप्रिल रोजी। 16 एप्रिलला देवीचे पारणं होतील। 17 एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तावर आपण जे घट मांडणार आहोत ते घट विसर्जन सोहळा असणार आहे आपल्या इथे। आणि ही जत्रा 9 ते 23 म्हणजे हनुमान जयंतीपर्यंत ही प्राध्यात्वित करण्यात येणार आहे। ही जवळजवळ 15 दिवस आपली जत्रा चालणार आहे आणि 9 दिवस आपले घट बसणार आहेत आणि 9 दिवस कार्यक्रम जोरदार होणार आहेत। मी आवर्जून सगळ्यांना नक्की सांगेन की त्यांनी भेट द्या मंदिरात, आईच्या दर्शनास या। ज्यांना कोणा कार्याला जाता नाही त्या दिघ्याच्या मिनी एकवीराला या, अशी मी विनंती करेन। खरंच खूप मजा येणार, तुम्ही बघू शकता आईचं एकदम मस्त। आणि हे तर काहीच नाही, तुम्ही फक्त वाट बघा आपला हा ब्लॉग न दुसरा ब्लॉग नक्की बघा, पहिल्या दिवशीचं पाडव्याचं, खरंच खूप मस्त होणार आहे। ते तुम्ही नक्की बघा, खूप आवडणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही आता पूर्ण ब्लॉग बघा, कसं काय आपण वगैरे आणतोय वगैरे, वाजत गाजत आणणार आहे आईचे वस्त्र वगैरे दागिने वगैरे। नक्की आपल्या सोबत राहा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी। चला, जय एकवीरा।
है।